आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बातमी संदर्भातली महत्त्वाची अपडेट। वैष्णवी मृत्यू प्रकरणातील मामे सासऱ्यांना एक मोठा दणका बसलाय। सुपेकर यांच्याकडनं 3 कारागृहांचा पदभार काढून घेण्यात आलाय। जालिंदर सुपेकर यांच्याबाबत गृह खात्याने अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। यापूर्वीच जालिंदर सुपेकरांनी या हगवणे कुटुंबियांना मदत केली अशा स्वरूपाचे आरोप होत होते आणि तशा स्वरूपात काही पुरावेही दिले जात होते। मात्र त्याकडे अशा पद्धतीने सुपेकरांनी उलट ही बाब लक्षात आणून दिली असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपेकरांची बाजू घेतली होती। मात्र आता गृह खात्याने मोठा दणका दिलाय। नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा कार्यभार हा काढून घेतलेला आहे आणि सध्याची महत्त्वाची बाब म्हणजे सुपेकर यांनी हगवणे कुटुंबियांना पळून जाण्यासाठी किंवा इतर बाबींसाठी काहीतरी मदत पुरवली हे यातनं स्पष्ट होते आणि म्हणूनच गृह खात्याने इतका मोठा निर्णय घेतलाय। अधिक माहिती घेऊयात सूरज कसबे यांच्याकडनं। सूरज, काय नेमकी कारणं दिली आहेत आणि हा सगळा कार्यभार काढून घेतलेला आहे, कळू शकले का? प्रज्ञा जालिंदर हगवणे हे पोलीस अधिकारी यांच्यावरती हगवणे कुटुंबियांना मदत केल्याचे आरोप वारंवार होत होते। त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर या ठिकाणी असलेल्या कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता। ते सध्या विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा पदावरती आहेत। त्यांच्याकडे अशा कनिष्ठ दर्जाचं पद देणं उचित नाही असं जे परिपत्रक गृह खात्याने काढले त्याच्यामध्ये म्हटले। मात्र यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या ज्या अंजनी दमाने त्यांनी देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले। एकूणच काय तर जालिंदर सुपेकर यांनी हगवणे परिवाराला मदत केली का असे देखील आरोप होत आहेत। दरम्यान याआधीच जालिंदर सुपेकर यांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी माझा काही एक संबंध नाही, या उलट शशांक आणि सुशील हगवणे यांना शस्त्र परवाने देण्यामध्ये सुद्धा मी मदत केली नसल्याचे त्यांनी म्हटलंय। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये गृह खात्याने सावधानगिरी बाळगत त्यांच्याकडे असलेला जो अतिरिक्त कार्यभार आहे छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर या ठिकाणचा काढून गेले। मात्र जे परिपत्रक काढले त्यानुसार त्यांच्याकडे असं कनिष्ठ जो दर्जाचं जे पद आहे ते ठेवणं उचित नाही, त्या ठिकाणी दुसरे अधिकारी भरण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलं प्रज्ञा। त्यामुळे एकूणच काय तर कुठंतरी जालिंदर सुपेकरांना या संपूर्ण प्रकरणातून सावरण्याचा प्रयत्न केला जातो का काय असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। नक्कीच यापूर्वीही हे याच स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले होते आणि अंजली दमानिया यांनी खास करून सुरुवातीला हे आरोप केलेले होते आणि ही बाब उघडकीस आणली होती। उपमुख्यमंत्र्यांनी मात्र हे सगळे आरोप सपशेल फेटाळून लावलेले होते आणि आता मात्र गृह खात्याने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय पाहता कुठेतरी अजित पवार हे सुद्धा सुपेकरांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्या भूमिकेची बाजू घेऊन असं म्हणता येईल। नक्कीच प्रज्ञा असं म्हणता येईल, कारण की का जालिंदर सुपेकर आणि लता हगवणे हे भाऊ बहीण आहेत आणि वैष्णवीच्या लग्नात सुद्धा ते उपस्थित होते। ज्या शस्त्रांच्या जोरावरती हे हगवणे कुटुंब समाजातील नागरिकांना धमकावत होते तो शस्त्र परवाना देण्यात सुद्धा जालिंदर सुपेकर यांनी मदत केल्याचं दिसतं। त्यानुसार काल वैष्णवीच्या कुटुंबियांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की शशांक हत्याचे मामा जालिंदर सुपेकर यांचे नाव घेऊन वारंवार आम्हाला धमकी सुद्धा देत असल्याचं त्यांनी म्हटलं। त्यामुळे एकूणच काय या संपूर्ण प्रकरणात त्यांना कुठेतरी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणावं लागेल। नक्कीच संपूर्ण प्रकरणात आपल्याला पाहायला मिळतंय की सुपेकरांची जी काही भूमिका होती ती संशयास्पद होती आणि आता त्यावरती एक प्रकारे शिक्कामोर्तब होते आणि इतके मोठे त्यांच्याकडचे असणारे अधिकार जे आहेत ते काढून घेण्यात आले। तुर्तास धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीसाठी। तर स्वतः अंजली दमानिया या संपूर्ण प्रकरणावरती ज्यांनी हा आवाज उठवलेला होता त्या आपल्या सोबत आहेत। अंजली जी, तुम्ही जो आवाज उठवलेला होता त्याला अखेर बळ मिळालेलं आहे, गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय। हो नक्कीच। ऍक्च्युली काय झालं होतं की गेले 5-6 दिवस मी सतत पाठपुरावा करत होते। मी गृह मंत्रालयाकडे कंप्लेंट पाठवली होती की एक IG लेवलचा ऑफिसर ज्याला आता स्पेशल IG केलंय त्यांनी एक तर त्यांच्यावर असंख्य कंप्लेंट्स होत्या, म्हणजे अगदी PSI अशोक सादरे नावाचे जे होते PSI त्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या सुसाईड मध्ये नोट मध्ये सुद्धा यांचं नाव होतं। आणि असं असताना त्याच्यानंतर आता जेलमध्ये ज्या गोष्टी लागतात, वस्तू लागतात, त्याच्या
प्रोक्युरमेंटमध्ये 500 कोटीच्या ह्याच्यात स्कॅम झाल्याचं सगळी माहिती आली होती. त्याच्यावर चौकशी लागलेली असताना या व्यक्तीला इतका मोठं पद पण दिलं गेलं. त्याच्याबरोबर त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज नाशिक, मध्य महाराष्ट्र आणि नागपूर याचा त्यांना ऍडिशनल चार्ज का देण्यात यावा असा प्रश्न मी विचारला होता. त्याच्याच बरोबर एक ऑडिओ जो मेसेज आला होता सुपेकरांचा की माझं नाव या स्कॅम मधनं वगळून एडीजी प्रशांत बोर्डेंचं नाव घाला, तर ते सुद्धा मी गृह मंत्रालयाकडे पाठवलं आणि त्यानंतर त्यांच्याकडचा सगळ्या ऍडिशनल पदभार काढून घेण्यात आलाय. आणि मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांनी, कारण ही लोक काय करतात की खगवण्यासारख्या आता कुटुंबाला जो पाठबळ मिळालं ते हे जर अधिकारी असे वाईट अधिकारी त्यांच्या पाठीशी नसते तर हे सगळं, पण खरंच न्याय होण्यासाठी या सगळ्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. म्हणून मी कंटिन्युअस फॉलोअप केला होता आणि आता मला वाटतं सगळीच्या सगळे तिन्ही पदभार त्यांच्याकडनं काढून घेण्यात आले. ऐकून खरंच बरं वाटलं. अगदी या संपूर्ण प्रकरणात त्यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप जर सापडला तर सहआरोपी व्हावं असं वाटतं का? तशी काही तुम्ही पुढे पावलं उचलणार आहात का? आताच्या घटकेला मला अनेक गोष्टी माहिती सगळी मिळालेली आहे जी मी पाठवलेली आहे. पण आता ते जोपर्यंत होत नाही, जसं आता हा पाठपुरावा मी केला होता पण मी ते बोलले नव्हते, तसाच अनेक गोष्टी मी पाठवलेल्या आहेत. त्या झाल्यानंतर मात्र नक्कीच मी बोलेन. पण त्यांचं सरळ त्यांना पाठबळ होतं, पदोपदी होतं. अगदी आपण रुखवत जी ठेवतो लग्नातली तितपंच ना हगवण्यांचं आणि त्यांचं किती सख्य आहे हे आता हळूहळू उघडकीस येईल. नक्कीच. अंजलीताई, धन्यवाद आमच्याशी बोलत त्यासाठी. तर अंजली दमानिया यांनी सुरुवातीला ही मागणी धरून लावलेली होती आणि या संपूर्ण प्रकरणात सुपेकरांचा कसा हात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. अखेर गृह खात्यानं महत्वाची कारवाई केलेली आहे आणि एकीकडे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करतोय असं दाखवण्याचं कामही गृह खात्यानं केलेलं आहे.